आपल्यासोबत विजय वडेट्टीवार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, महत्त्वाची बैठक आज पार पडलेली आहे महाविकास आघाडीची. उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबितच आहेत, मात्र शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आता उपस्थित झालाय. कसं पाहता? नाही, आम्ही उद्याच्या अधिवेशनाच्या दृष्टीनं आजची चर्चा होती. आम्हाला निमंत्रण चहा पाण्याचं मिळालं होतं. आम्ही त्याला विरोध केला आणि बहिष्कार टाकला. मग महाराष्ट्रात आता वाऱ्यावर सोडून तीनही पक्ष वागत आहेत. त्यांच्या समन्वयाच्या अभावी महाराष्ट्रातली जनतेच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्यांच्या हमीभावाला भाव मिळत नाही, करप्शन मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि अशा स्थिती महिला सुरक्षित नाहीत, माणूस सुरक्षित नाहीत, रोज खून होत आहेत, रोज बलात्कार होत आहेत आणि भ्रष्टाचारांना तर कुठलाही माणूस सुटत नाही. खालून वरपर्यंत प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे, टक्केवारी वाढली आहे. अशा वेळेस या चहा पाण्याला जाणं चुकीचं आहे असं म्हणून आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. अनेक मुद्दे आहेत, ते आता आमची आज बैठक झाली, त्या मुद्द्याला घेऊन हाऊसमध्ये आम्ही मुद्दे मांडायचं ठरवलं आहे. आणि याही पलीकडे जाऊन हिंदीची सक्ती आहे. हिंदीची सक्ती नको, हिंदीला विरोध नाही, हिंदी भाषिकांना विरोध नाही, पण मराठी मातृभाषेवर हिंदी लादणं याला आमचा विरोध आहे. अनेक योजना बंद करून लाडकी बहीण योजना जी सध्या सुरू असल्याचा आरोप सुद्धा होत आहे. अनेक योजना बंद असल्यामुळे निधी सुद्धा त्या ठिकाणी जात नाहीये. अनेक काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याच्यावरती सर्वाधिक खर्च होत आहे. काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून हे टक्केवारी वसूल करण्याचा नवीन धंदा आहे. कर्ज काढायचं, महामंडळं तयार करायची, त्याच्या माध्यमातून कारण सरकारची पत उरली नाही. 10 लाख कोटीच्या घरात कर्ज गेलेलं आहे. त्यामुळे आता व्याज द्यायचं, कर्ज महामंडळ तयार करून काढायचं आणि कामं करायचे इन्फ्रास्ट्रक्चरचे, त्यातून पैसा मिळवायचा. असा एक सोपा मार्ग सरकारने निवडलेला आहे. आणि त्यामुळं आणि लाडकी बहीणमुळे इतर गरीब समाजाचे पैसे वळवायचे, त्यांची योजना बंद करायचे, या आदिवासीच्या, समाज कल्याणच्या, SC/STच्या आणि या समाजाला म्हणजे या भावना सरकारचे की हा समाज म्हणजे दुर्लक्षित उपेक्षित समाजाला पूर्णतः उद्ध्वस्त करायचं आणि आपल्या सरकारचे मतासाठी चोचले पुरवायचे, ही जी काही भूमिका सरकारची आहे याचाही जाब आम्ही नक्की विचारू. शेवटचा प्रश्न, विरोधी पक्षनेता यंदाच्या अधिवेशनात सरकारने ठरवलं पाहिजे, ते आता स्पीकरनी ठरवलं पाहिजे. त्यांच्या आता चंडू जो आहे तो त्यांच्या अधिकारात आहे. धन्यवाद. तुमच्याशी बातचीत